नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती याची आन्सर शीट वगैरे पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि सर्वप्रथम आपण जर या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, आपल्याकडे फर्स्ट आन्सर की आलेली आहे आणि आता सेकंड आन्सर की लवकरच येणार आहे आणि नॉर्मलायझेशन हे 5-6 दिवसात होऊन जाईल। मित्रांनो, ज्या उमेदवारांनी ऑनलाईन एक्झाम शीट अवघड होती त्यांचे मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहेत आणि ज्या उमेदवारांनी ऑनलाईन एक्झाममध्ये सोपी होती त्यांचे मार्क्स कमी होण्याची खूप शक्यता आहे, म्हणजे होतीलच कमी त्यांचे। प्रत्येक जिल्ह्यासाठी शिपाई या पदाचा कट ऑफ वेगवेगळा असणार आहे, जसे की अमरावतीचा वेगळा, पुण्याचा वेगळा, मुंबईचा वेगळा असं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये लिपिक या पदासाठी कट ऑफ वेगवेगळा असणार आहे। शिपाई या पदासाठी किती मार्कवाले उमेदवार हे पात्र असतील? मित्रांनो, 35+ मार्क असणारे शिपाई या पदासाठी 35+ मार्क असणारे उमेदवार हे पात्र असतील। 15+ एवढे मार्क असणाऱ्यांनी पुढील टप्प्याची तयारी करायची आहे आणि लिपिक या पदासाठी किती मार्कवाले उमेदवार हे पात्र असतील? 20+ एवढे मार्क असणारे पुढील टप्प्याची तयारी करायची आहे। मित्रांनो, 1 ते 7 या प्रमाणामध्ये उमेदवार घ्यायचे आहेत, त्यामुळे आपण कट ऑफ या ठिकाणी कमी लागणार आहे। मित्रांनो, 35+ मार्क असणारे हे विद्यार्थी अवश्य लागून जातील। शिपाई या पदासाठी 15 ते 20 मार्क या रेंजमध्ये खूप जास्त विद्यार्थ्यांना एवढेच मार्क आहेत। लिपिक या पदासाठी 18 ते 24 मार्क या रेंजमध्ये खूप जास्त विद्यार्थ्यांना एवढेच मार्क आहेत आणि परीक्षेमधील उत्तरांमध्ये खूप जास्त चुका असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क हे वाढणार आहे या ठिकाणी। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।